हा संडे नाही माझ्या लाईफ मधला बेस्ट संडे होता असं म्हणायला काय हरकत नाही. नेमका विषय काय आहे चला सांगतो, स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी हे सॅलेड खाताना माझं तोंड एवढं वाकडं तिकडं व्हालतं ना, मला लिटरली सांगालोय नरड्यातनं खाली जात नव्हतं. म्हणून मी पहिला शुभांगीला फोन लावला, तिच्यासोबत बोलत बोलत थोडंसं खाल्लं आणि त्याच्यानंतर मम्मीला फोन लावला. कारण की माझं नाही एक सवय आहे, जोपर्यंत माझ्या संग कोण बोलत नाही तोपर्यंत मला ना जेवणच जात. या दोघींसोबत बोलून झाल्यावरती नाही मला आठवलं की आता घरातलं काम पण करायचं आणि आज संडे असल्यामुळं नाही माझा दिवस ना लेटच चालला होता. म्हणून मी दुपारी मस्त नाही आवरायला घेतलं होतं आणि हे पडदे पण मला लई दिवस झालं चेंज करायचे होते, म्हणून आज मी फायनली हे पडदे चेंज करायला घेतलो. खरं तर मला नाही अजून जरा डार्क पडदे पाहिजे होते, कारण की बाल्कनी मधून का नाही सगळं उजेड आतमध्ये येतो आणि सकाळची ना झोप मोड. हे नवीन वाले पडदे मी मागवले होते मिशोवरून आणि मला का नाही अजिबात एक्सपेक्ट नव्हतं की एवढे भारी क्वालिटी येईल ह्याची, पण हे जरा ना जास्तच ट्रान्सपरंट होतं पण चांगलं दिसाल. तर दुपारनी की नाही आम्ही सगळेजण भेटलेलो आणि त्यावेळेस आमचा प्लॅन ठरला की चला कुठेतरी बाहेर फिरून येऊया, कारण की आज संडे आहे आणि आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी, आम्ही आलो दुसऱ्याच ठिकाणी. आणि हा प्लॅन का नाही माझाच होता, कारण की मला पर्सनली गो कार्टिंग लई जास्त आवडतं आणि मला आता असं वाटायला लागलंय की प्रत्येक संडेचा ब्लॉग ना तुम्हाला माझा गो कार्टिंगचाच बघायला भेटणार आहे, कारण की मी आता प्रत्येक संडेला इथंच येणार. ते सगळं आवरून का नाही आम्ही घरी यायला निघालो, पण येऊ पर्यंत आम्ही फक्त हेच डिसाईड करत होते की कुठं जेवायचं आणि शेवटी आम्ही सांगलीमध्ये येऊनच जेवण केलं. सगळ्यांना एवढी जास्त भूक लागली होती की सगळ्यांची तोंड का नाही बघण्यासारखी झाली होती. आम्हाला तर लई जास्त मजा आली. आता तुम्ही सगळेजण सांगा की तुम्ही संडेला काय काय करत असताय.